नमस्कार. आज आपण या ठिकाणी आर्ट ऑफ लिव्हिंगचे टीचर श्री संतोष खुसपे यांची मुलाखत घेत आहोत. नमस्कार. जय गुरुदेव. नमस्कार. जय गुरुदेव. आपलं नाव सांगा. मी निळजा रहिवासी आहे, संतोष खुसपे. गेली 18-20 वर्ष आर्ट ऑफ लिव्हिंगचा साधक म्हणून काम करतोय आणि सध्या आर्ट ऑफचा टीचर आहे. बरं, या आर्ट ऑफ लिव्हिंगचा अनुभव सांगा आम्हाला. खूप अनुभव आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग हे मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक सगळ्या स्तरावर काम करतं आणि मला वैयक्तिक त्या गोष्टीचा खूप फायदा झाला आहे, म्हणून मी आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये आहे. सध्या श्रावण महिना चालू आहे, तर या श्रावण महिन्यात आर्ट ऑफ लिव्हिंगचे काय काय उपक्रम असतात? हा सगळ्यात मोठा उपक्रम आहे की आपण भारतभर नव्हे ते जगभर श्रावण मास रुद्रपूजेचं आयोजन करत असतो. प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक टीम ज्या त्या भागातली टीम काम करत असते. आपल्याही भागात तशी एक श्रावणात रुद्रपूजेची टीम काम करत आहेत. यामध्ये सुशिक्षित किंवा त्यात पारंगत असलेले पंडित किंवा स्वामीजींच्या आधिपत्याखाली रुद्रपूजा होत असते. अशा पद्धतीने आर्ट ऑफ लिव्हिंगचं श्रावणात रुद्रपूजेचं खूप मोठं काम चालतं. आपल्या गावामध्ये रुद्रपूजा कधी आहे? हा, गेली 10 वर्ष झाला आपण हा उपक्रम करतोय. दरवर्षी आपण निळमध्ये 2-3-4 ठिकाणी अशा वेगवेगळ्या वैयक्तिक पूजा असते, सामूहिक पूजा असते. यावर्षी निळमध्ये आपल्या 3 वेगवेगळ्या ठिकाणच्या वैयक्तिक पूजा आहेत आणि एक आपण गावची मिळून किंवा पूर्ण ग्रुपची मिळून एक पूजा आपण येत्या शनिवारी 10 तारखेला सौभाग्य मंगल कार्यालय या ठिकाणी ही पूजा करत आहोत संध्याकाळी 7 वाजता. आपल्या सर्वांना याचं मी वैयक्तिक ग्रुपच्या वतीने निमंत्रण देतो. आपण आपल्याला पूजेची आणि प्रसादाची सोय त्या ठिकाणी केलेली आहे. या पूजेसाठी हॉल आणि प्रसाद कोणी दिलेला आहे? हा, तर हे जसं मी सांगितलं तसं खूप मोठं खर्चिक काम आहे. पूजेला खूप खर्च येतो किंवा अन्नदान आहे. आज 400-500 लोकांचं जेवण करायचं किंवा पूजेचा खर्च आहे, त्याला लागणारी सामग्री आहे. तर यावर्षी आम्हाला तो ताण आमच्या ग्रुपवर नाही. आपल्या अन्नदात्या किंवा त्या कार्यालयाचे मालक, संजीवनी सर्जिकल सेंटर किंवा संजीवनी हॉस्पिटल पुसेगावचे मालक डॉक्टर अंबादास कदम आणि सौ संजीवनी कदम या दोघांनी या दाम्पत्यानं आम्हाला हे यावेळेला हॉल आणि जेवणाचा संपूर्ण खर्च किंवा संपूर्ण बोजा त्यांनी उचललेला आहे. त्याबद्दल मी ग्रुपच्या वतीनं शतशः त्या दोघांचा ऋणी आहे. डॉक्टर कदम यांचे खूप खूप धन्यवाद. तसेच आपले कोणकोणते कोर्स या गावामध्ये चालू असतात? हा, गेले 18 वर्ष आर्ट ऑफ लिव्हिंगचं काम चांगल्या पद्धतीनं या गावामध्ये चालू आहे. या गावामध्ये हॅपीनेस कोर्स चालतो की जो दररोज 3 तास 6 दिवसाचा कोर्स आहे. त्याच्यानंतर एक युवकांसाठी पुढचा कोर्स आहे YLTP, युथ लिडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम. हा कोर्स 7 दिवसाचा कोर्स आहे आणि तो रेसिडेन्शियल कोर्स आहे. तुम्हाला आमच्याकडे येऊन 7 दिवस राहावं लागतं आणि तो कोर्स आमच्या बरोबर करावा लागतो, आमच्या बरोबरच राहून. त्याच्यानंतर आपण लहान मुलांसाठी 7 ते 13 वयोगटापर्यंत आर्ट एक्सेल कोर्स आहे. 13 नंतर 18 पर्यंत यस कोर्स आहे आणि 18 पासून 22च्या वयापर्यंत S+ कोर्स आहे. आणि 7 ते 13 अजून एक आपण कोर्स करतो इंट्युशन प्रोसेस. असे 4-5 प्रकारचे श्री योगा आहे. त्याच्यानंतर नवचेतना शिबिर आहे, बालचेतना शिबिर आहे. अशा 8-10 प्रकारचे कोर्सेस आपण निळमध्ये करत असतो. आता या रुद्रपूजेला कोण फक्त आर्ट ऑफ लिव्हिंगचेच साधक सहभागी होऊ शकतात का कोणी होऊ शकतं? हा, तर मी तुम्हाला अगोदर सांगतो, तुम्हाला सर्वांना निमंत्रण आहे. यावर्षी आम्ही जरा ग्रुपच्या वतीने वेगळा उपक्रम राबवला आहे. गावात 3-4 ठिकाणी आपण मोठे असे फ्लेक्स बनवून लावलेले आहेत. त्याच्यानंतर आपण 1000 पत्रिका काढल्या. जसं आपण लग्नाचा आपला वैयक्तिक एखादा कार्यक्रम असेल, लग्न असेल, कार्य असेल, तर पाहुण्यांना, गावातील व्यक्तींना, लोकांना पत्रिका देतो. तर आम्ही ग्रुपच्या वतीनं 1000 पत्रिका निळचा परिसर, निळच्या वाड्या वस्त्या या सगळ्यांना आपण घर टू घर जाऊन आमच्या साधकांनी त्या पत्रिका पोहोचवलेल्या आहेत. जे काही बाहेरचे साधक आहेत, बाहेरची मंडळी आहेत, त्यांना आम्ही वैयक्तिक फोन केलेले आहेत किंवा आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना आम्ही निमंत्रण पत्रिका पाठवलेल्या आहेत. तर मी सर्वांना विनंती करेन, हा जरी आर्ट ऑफ लिव्हिंग कार्यक्रम ठेवला असेल किंवा ते प्रायोजक असतील तरी आपणा सर्वांना या कार्यक्रमाचं निमंत्रण आहे. आपण सगळे येऊ शकता आणि मंत्र स्नानाचा आनंद घेऊ शकता. रुद्र म्हणजे भगवान शंकर आणि श्रावण महिना हा भगवान शंकरासाठी देण्यात आलेला आहे. बरोबर. तर या रुद्रपूजेमुळे साधकांना खूप फायदा होत असतो. तर आपल्या साधक जे आले त्यांना काय फायदा होऊ शकतो याच्यामध्ये? हा, तर याच्यात एक प्रकार आहे की आपला एक संकल्प असतो. संकल्प म्हणण्यापेक्षा आपल्या मनात एखादी इच्छा असते, बारीक मोठी इच्छा असते. बरेच काळ ती इच्छा पूर्ण होत नाही आणि मग ह्या श्रावण महिन्यात जर तुम्ही शिवलिंगावर अभिषेक केला किंवा रुद्राभिषेक केला आणि तिथं संकल्प घेऊन बसला आणि संकल्प सोडला तर तो संकल्प पूर्तीस जातो. हा खूप साधकांचा अनुभव आहे.
तर तोही तुम्ही प्रयत्न करून बघा. मी त्याच्यासाठी तुम्हाला आमंत्रित करेन. आता आपण पाहतोय दवाखान्यावर आपण प्रचंड खर्च करत आहोत. दवाखाने, औषधं, मेडिकल हे प्रचंड करत आहोत. बरोबर. आणि यातून उपाय किंवा यातून रोगमुक्तीसाठी याचा कसा उपयोग होऊ शकतो? जसं मी तुम्हाला सांगितलं की आंघोळ करण्यासाठी साबणाची गरज आहे, आपल्याला शरीर धुण्यासाठी, तसं मन धुण्यासाठी एका काही एक विशिष्ट गोष्टीची गरज आहे आणि ती गरज आहे मंत्र स्नानाची. मंत्रामुळे खूप, तुम्ही मध्यंतरी एक सोशल मीडियावर आले, विठ्ठल म्हणण्यामुळे लोकांना अटॅक याचं प्रमाण कमी झालं. तसं हे तुम्ही तिथं बसला, 1.5-2 तासाची पूजा असते, ते मंत्र स्नान ऐकलं, ते कानावर, तुमच्या शरीरावर खूप चांगला इफेक्ट याचा होऊ शकतो. प्राचीन वैदिक ज्ञान आपण समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहात आणि आपल्या संपूर्ण आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीम विषयी सांगा. टीम विषयी काय तुम्ही कसं नियोजन केलं आहे? तर आम्ही याच्या अगोदर एक छानशी सगळे टीमचे मेंबर आम्ही बोलवले, एका ठिकाणी मीटिंग घेतली आणि आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे लागणाऱ्या साहित्यापासून, जेवण असेल त्याला फुलं लागतील, लोक कुठं बसवायची, लोकांना बसायला खुर्ची द्यायची का खालीच बसवायची, अशा अनेक गोष्टी आहेत. त्याच्यासाठी स्पीकर लागेल, पॉम्पलेट छापायचे आहेत. तर अशा बऱ्याच गोष्टीसाठी आम्ही मीटिंग घेतली आणि प्रत्येक साधकांची एक टीम बनवली, 2-2, 4-4 लोकांची, आणि त्या टीमला असं वेगवेगळं काम दिलं की ती जेवणाचं काम आहे, तर ह्या 3-4 जणांच्याकडे जेवणाचं काम आहे, लोकांना इन्व्हाइट करायचं आहे, लोकांना तिथं बसण्याची सोय करायची असेल, अशा वेगवेगळ्या साधकांना अशी टीम करून आम्ही त्यांच्यावरती जबाबदारी दिल्या. प्रत्येक साधक यात इन्व्हॉल्व आहे निडळमधला. शिवाय डिस्कळून अमोल भुजबळ असतील, गुरु, आणखीन बरेच जण आहेत. तर सर्वांना एक विनंती वजा काय सांगाल आणि आपण या ठिकाणी थांबूया. तर पुन्हा एकदा मी तुम्हाला सर्वांना, मी निडळ ग्रुपच्या वतीनं तुम्हाला आमंत्रण देईन की या कार्यक्रमासाठी या आणि मंत्र स्नानाचा आनंद घ्या. जय गुरुदेव. आपला संतोष खुसपे, आर्ट ऑफ लिव्हिंग निडळ. जय गुरुदेव. जय गुरुदेव. तर आपणा सर्वांना आवाहन या ठिकाणी करण्यात येत आहे की आपण सर्वांनी या ठिकाणी या रुद्रपूजेचा लाभ घ्यावा आणि या पवित्र अशा श्रावण महिन्याचा लाभ घेऊन आपण या रुद्रपूजाचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करत आहे. धन्यवाद.